बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे आज श्रीमान आशिषदादा लाटकर यांच्या निवासस्थानी नववे हवन कार्य पार पडले आणि भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सर्वशक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांना जीवनभर साथ देणाऱ्या मातोश्री आई वाराणसी बाबा जुमदेवजी खबरीकर उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान बाबूरावजी वाणी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे सर्व मार्गदर्शक मंच आणि सर्व सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ज्या चर्चा बैठकीची सुरुवात केली तो उद्देश बाबा जुमदेवजींचा हाच होता की चर्चा बैठकीच्या माध्यमातून आमच्या सेवकांना जे दुःख येतात, ज्या अडचणी होतात, ज्या चुका होतात, त्या चुकावरून आमचा सेवक सुधारला पाहिजे आणि त्या जो अनुभव सेवकांना येतो तो अनुभव चर्चा बैठकीमध्ये सांगता आला पाहिजे आणि सांगल्यानंतर त्या सेवकाच्या हातून ज्या चुका होतात त्या चुकातून त्याला काय अनुभव आला, काय दुःख आलं आणि त्याचं दुःख कशा प्रकारे दूर झालं हे आपल्याला ह्या चर्चा बैठकीमध्ये शिकायला मिळते। आणि आमचे सेवक कधी चुका करू नयेत, त्यांनी चर्चा बैठकीमध्ये जावं आणि आपल्या हाताने ज्या चुका होतात त्या चुका सुधाराव्यात यासाठी बाबा जुमदेवजींनी ही चर्चा बैठक सुरुवात केली आहे। आपण जे सेवक चर्चा बैठकीला येत नाही त्यांच्या हातून चुका होतात, दुःख होते आणि दुःख आल्यानंतर मग मार्गदर्शकाकडे जातात आणि आपले दुःख सांगतात। परंतु आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये सर्वजण दररोज म्हणतो की बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे आणि ही चर्चा बैठक ही बाबांच्या आदेशाप्रमाणे आहे। आम्ही चर्चा बैठकीमध्ये जातच नाही, बाबांच्या आदेशांचे पालन करत नाही म्हणून आमच्यावर दुःख येतात। जो शब्द देतो आपण परमेश्वराला त्या शब्दाचे आपण पालन करत नाही, त्या शब्दाचे परिणाम काय होतात त्याचे एक उदाहरण मी आपल्याला सांगत आहोत। राजेशजी देवगडे हे नागपूरचे सेवक आहेत, त्यांचे मार्गदर्शक राऊत गुरुजी। हे राजेशजी देवगडे यांचं किराण्याचं दुकान आहे। त्यांचे काका जे मार्गात नाही, त्यांचे वडील सुद्धा मार्गात नाही, मग त्यांच्या काकांची तब्येत बिघडली, त्यांच्या पोटावर एक गाठ आली आणि गाठ आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल। त्याला भरती केलं, भरती केल्यानंतर याला बोलवलं राजेश देवगडेला, त्याला सांगितलं बाबा रे याला असा असा त्रास आहे तर बघ तुझ्याने काय होते का। त्यांनी स्वतःच्या छोट्याशा मुलाला वर पाठवलं आणि त्या मुलाच्या हातानं तीर्थ केलं। तीर्थ केल्यानंतर त्याच्या काकाला दिलं आणि काकाला तीर्थ दिल्यानंतर त्याला थोडाफार आराम झाला, तेव्हा तो भरतीच होता। परंतु त्याच पिरियडमध्ये आपण कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे हे मी सांगत आहे। भोपाळला सेवक संमेलन होतं आणि त्या सेवक संमेलनाचं संचालन हा राजेश देवगडेकडे होतं। ते काका दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि त्यांनी वचन दिलं होतं की मी कार्यक्रमाला जायचं आहे, मला तिथलं मला सारे काही व्यवस्था बघायची आहे। त्यांनी काकाची परिस्थिती नाही पाहिली, काका इकडे बिमार आहे। आपण अशा वेळेस काय करतो, कोणा घरचा व्यक्ती जर बिमार असला सारं काही सोडून त्याच व्यक्तीकडे राहतो, पण तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल तो परमेश्वर तुमच्या शब्दावर उभा राहतो। हे शिकवण बाबा जुमदेवजीने आपल्याला दिलेली आहे। त्यांनी काकाच्या तब्येतीला महत्व नाही दिलं आणि एवढं केलं की घरून निघताना
परमेश्वराला योग मागितला की बाबा भोपाळ या ठिकाणी सेवक संमेलन आहे, तिची व्यवस्था मला बघायची आहे, मी तिकडे जात आहे, परंतु माझ्या काकाचे संरक्षण तुम्हाला करायचं आहे. हा योग परमेश्वराला मागितला आणि भोपाळला कार्यक्रमासाठी गेले. त्या कार्यक्रमाला गेला असताना घरच्या लोकांच्या यांच्या भरपूर फोन की तुला समजत नाही का, काकाची तब्येत एवढी वाढून गेली आणि तू कार्यक्रमाला गेला. पण तो त्यागी सेवक, परमेश्वरावर त्याचा विश्वास, त्यांनी तिथून सांगितलं मी परमेश्वराला सांगितलं आहे की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत माझ्या काकाला काही होत नाही, होणार नाही. हा विश्वास आणि परमेश्वरी कार्याला दिलेलं महत्व. आपण परमेश्वरी कार्याला महत्व देत नाही, चर्चा बैठकीला महत्व देत नाही. त्या सेवकाचं उदाहरण घ्या. काका इकडे बिमार आहे, पण जो शब्द दिला की मी सेवक संमेलनाचे जे संचालन आहे, तिथली जी व्यवस्था आहे ती मला करायची आहे, त्या कार्याला मी शब्द दिला आहे, तिला मी जाणारच. आणि ते गेले. आणि तिकडून आल्यानंतर घरच्या लोकांनी त्याला सांगितलं, त्या काकाकडच्यांनी, की डॉक्टरने याला सांगितलेलं आहे की हा वाचणार नाही, याला तुम्ही घरी घेऊन जा. तेव्हा त्यांनी पुन्हा सांगितलं घरच्या लोकांना की माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे, तो त्याच्या काका मार्गात नाही, माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. तुम्ही जर स्वतःची जो पूजा आहे, जे काही तुमचे धर्म आहे ते सोडून जर या मार्गाचा स्वीकार कराल तर बघा परमेश्वर काय करतो. तुम्हाला सकाळपर्यंत मी वेळ देतो, तुम्ही विचार करा आणि सांगा. तर त्या काकाच्या परिवाराने, मुलगा आणि त्यांची काकू यांनी त्याला सकाळी फोन करून सांगितलं की ठीक आहे, आम्हाला मार्गात यायचं आहे. हा शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर ते मार्गदर्शकाकडे गेले आणि मार्गदर्शकांना त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्यावर अशी अशी परिस्थिती आहे. तर त्यांच्याकडे ते गेले होते, शंकरराव वेडाव नागपूरचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडे ते गेले होते. त्यांनी सांगितलं तुम्ही भवनात जा, भवनात जाऊन तिथं परमेश्वराला विनंती करा की आमचा जो व्यक्ती आहे त्याचं दुरुस्त होऊन तो आमच्या घरी आलेला पाहिजे. ते शब्द तिथं भवनामध्ये जाऊन ठेवले आणि खरोखरच ते त्याचे काका त्यानंतर दुरुस्त होऊन त्याला सांगितलं होतं डॉक्टरने हा वाचू शकत नाही. त्या त्यांच्या शब्दाने आणि परमेश्वराला योग मागितल्यानंतर ते काका दुरुस्त झाले. हा योग आणि तुमची भक्ती, तुमचा जो परमेश्वराचा विश्वास आहे तो जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या शब्दावर परमेश्वर कार्य करतो आणि उभा राहतो. अगरबत्ती दिवा पाहिजे. त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती, हे जे राजेश देवगडे आहेत, आपल्या तोंडातून शब्दाचा परिणाम काय होता ते मी सांगतो. त्यांचं किराण्याचं दुकान, त्यांच्याकडे कस्टमर यायचे, ते चिडचिड करायचे, त्यावेळेस त्याच्या तोंडातून शब्द निघत होते म्हणजे मजाकीनं, तुला काय बीपी झाली का बा, तुमची बीपी वाढली का, तुम्ही का बरं असे करून राहिले, असं मजाकीनं म्हणायचं. परमेश्वर शब्द पकडतो आणि काही दिवसानंतर खरोखरच त्यांची बीपी वाढली आणि त्यांना दवाखान्यात भरती व्हावं लागली. छोट्या छोट्या चुका, आमच्या तोंडातून छोटे छोटे निघालेले शब्द, त्याचे परिणाम काय होतात. तर आपल्याला बाबा जिंदूजींनी सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण दिलेली आहे. मर्यादेनं बोला, सत्याने वागा. तो सेवक सत्याने वागला. त्याच्यानंतर त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, की ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली. त्यानंतर तो व्यक्ती 6 वर्ष जगला. त्याला डॉक्टरनं सांगितलं होतं काय जगणार नाही. सांगायचं तात्पर्य, ह्या जे उदाहरण आपल्याला इथं ऐकायला भेटतात ते चर्चा बैठकीमध्येच ऐकायला भेटतात. जे सेवक चर्चा बैठकीमध्ये येत नाही त्यांना काय शिकणार आहेत, काय अनुभव येणार आहेत, यासाठी बाबा जिंदूजींनी ही चर्चा बैठकीची सुरुवात आपल्यासाठी केलेली आहे आणि आपण चर्चा बैठकीला येत नाही. दुसरं एक उदाहरण, चौधरी गुरुजी आहेत संचालक सध्या, त्यांनी सांगितलेलं उदाहरण आपल्या सर्व सेवकांना माहीत आहे लालच काय असते आणि खोटे बोलून आपण कसे कार्य करतो. पेट्या जेव्हा भेटतात सर्व बायांची रांग लागलेली असते, त्या रांगेमध्ये आपली एक सेवकीन उभी असते आणि एका विधवा बायांची रांग दुसरीकडे लागलेली असते की त्यांचा नंबर लवकर लागावा म्हणून. ह्या बाईला वाटलं ह्या बी तर बाया आहेत, तर यांच्या रागेत जर मी लागलो तर माझा नंबर लवकर लागेल, म्हणजे लालच. तर त्या बाईनं काय केलं, स्वतःच्या कपाळावरचा कुंकू पुसला की मी विधवा आहो असं वाटलं पाहिजे, आणि त्या विधवा बायांच्या रांगेमध्ये लागली. पेटी घेतली
म्हणजे तुम्ही थोडंसं काय केलं, चुकी केली, लालच तुमच्यामध्ये झाली आणि पेटी भेटल्यानंतर खरोखरच काही दिवसानं 6 महिन्यानं त्या बाईचा पती मरण पावला. परिणाम काय असते, बाबांनी सांगितलं कोणाकडे हरामाचे 5 रुपये तुम्ही घेऊ नका, ही बाबांची शिकवण आहे. लालच पैदा करू नका, ही बाबांची शिकवण आहे. ह्या गोष्टी आपल्याला चर्चा बैठकीमध्ये शिकायला मिळतात. दुसरं एक उदाहरण देतो मी. आपल्या मोधा तालुक्यामध्ये कतलापुडी गाव आहे. कतलापुडी गावातले सेवक बंडूजी देशपांडे, कास्तकार माणूस, आपण सर्व कास्तकार आहोत. त्यांच्या बाईनं म्हटलं की मी शेतामध्ये जाते आणि जनावरांसाठी गवत कापते. तर त्या बंडू देशपांडेनं त्या बाईला सांगितलं, आपल्या पत्नीला, तू गवत काप पण दुसऱ्याच्या धुरावरचं गहू कापायचं नाही. ते बाईनं ऐकलं नाही. बाजूच्या शेतामधल्या कास्तकाराच्या शेतामधल्या गवताचं एक पेंडी, एक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, कापलं आणि कापल्यानंतर एक झाली, पुन्हा दुसरा कापायला लागली. दुसरा कापताना त्या बाईला साप चावला. पतीचे शब्द तोडले, मर्यादा तोडली आणि बघा, चावला तर चावला, त्या बाईला दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं. त्या बाईनं परमेश्वराचं नाव घ्यायला पाहिजे होतं. तिथलीच राग घेऊन जिथं तिला जखम झाली तिथं लावायला पाहिजे होतं. त्या बाईनं परमेश्वराचं नावही घेतलं नाही, तीर्थही केलं नाही, काहीही केलं नाही. त्यानंतर 2 तासामध्ये त्या बाई मरण पावली. बाबा जिवजीने आपल्याला सांगितलंय की सर्वात पहिलं परमेश्वराचं नाव घ्या, तीर्थ करा, त्यानंतर दवाखाना करा. आम्ही सेवक दवाखाना करत नाही. दवाखान्याचं तर नंतर करता येते, पण सर्वात अगोदर बाबा हनुमानजीचं नाव घेऊन जर तुम्ही फूक मारली, तीर्थ केलं, जरुरी नाही घरचंच पाणी घेऊन तीर्थ करावं. जे पाणी तुम्हाला भेटेल तिथलं जसं भेटेल तसं तीर्थ करा, परमेश्वराचं नाव घ्या, बघा तुम्हाला योग येतो की नाही. तर ह्या सारे उदाहरण असे आपल्याला या चर्चा बैठकीमध्ये ऐकायला भेटतात, त्याच्यावरून शिकायला भेटते. म्हणून बाबा जिंदूजींनी चर्चा बैठकीची सुरुवात केलेली आहे. सारे साहेबांनी त्यांचं उदाहरण सांगितलं. कुठला सेवक छत्तीसगडचे माणुसकीमधून स्वतःचं कलेक्शन केलं आणि तिथं कार्यक्रम साजरा केला. ही शिकवण बाबा जिंदूजींनी आपल्याला दिलेली आहे. मानव धर्माची स्थापना केली बाबा जिंदूजींनी. मानव धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे शिकविणारा धर्म म्हणजे माणूस धर्म, मानव धर्म. आम्ही काय करतो? एकमेकाचे पाय वळतो. एखादा समोर जात असेल, चांगला करत असेल तर त्याला समोर जाऊ देत नाही, कोणाचं वाईट करतो. त्याचं वाईट कसं होईल हे आपण करतो. हे बाबा जिंदूंची शिकवण नाही, हे मानव धर्माची शिकवण नाही आहे. सत्य मर्यादा प्रेम शिकवलं बाबा जिंदूजींनी. आपले नातेवाईक असोत, सेवक असोत, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, सत्य मर्यादा प्रेम कुटुंबात आणि सेवकात आपल्याला पालन करायचं आहे. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आणि सेवकामध्ये आपल्याला मर्यादेनंच बोलायला पाहिजे. तो चाहे सेवक जवळचा असो किंवा दूरचा असो. आपल्या सेवकाशी आणि आपल्या कुटुंबाशी सत्याचेच व्यवहार करायला पाहिजे. ही शिकवण बाबा जिंदूने आपल्याला दिलेली आहे. सेवक मार्गात येतात, न होऊन कार्य होऊन जाते, पण व्यवहार चुकीचे करतात आणि मग संकट येते तेव्हा मार्गदर्शकाकडे जातात आणि समाधानी मिळत नाही. नियम असा आहे, एखाद्या सेवकाच्या हाताने जर चूक झाली तो कार्य घ्यायला जाते, त्याला कार्य देता येत नाही. जोपर्यंत तो सेवक आपल्या चुकीची कबुली चर्चा बैठकीमध्ये देत नाही, 3 चर्चा बैठकीमध्ये जाऊन आपली चुकी कबूल करत नाही, परमेश्वराला आणि सेवकांना माफी मागत नाही, तोपर्यंत त्याला कार्य देता येत नाही. सेवक ते नाही करत. कधी कधी परमेश्वराला सांगतात, फक्त मार्गदर्शकाला सांगतात, माझ्या हाताने चुकी झाली, मला कार्य द्या. मार्गदर्शक कार्यही देऊन टाकते, पण त्या व्यक्तीला समाधान मिळत नाही. कारण मंडळाचा नियम आहे, तुम्ही चर्चा बैठकीमध्ये जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत 3 चर्चा बैठकीमध्ये तुमची चुकी कबूल करत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही, माफी मिळत नाही आणि कार्यही मिळत नाही. जे सेवक असे करतात आणि चर्चा बैठकीमध्ये येऊन स्वतःच्या चुकीची कबुली देत नाहीत, स्वतःची चूक कबूल करत नाहीत, मान्य करत नाहीत, त्यांनी अनुभव घेऊन घ्यावं, समाधान तुम्हाला मिळतं का.
जर मिळत नसेल तर त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण कुठेतरी चुकत आहोत. आपले जे नियम आहेत त्या नियमाचे आपण पालन करत नाही आहोत. म्हणून आपल्याला दुःख येते आणि ते दुःख दूर होत नाही, आपल्याला समाधानी मिळत नाही. 15, 20, 25 वर्षाचे सेवक होऊन जातात तरी ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये राहतात. बाबांनी सांगितलेलं आहे आपल्याला 5 नियम दिलेले आहेत जीवनात चालण्याकरता, जीवनाचा उद्धार करण्याकरता जे नियम दिलेले आहेत आपल्याला, आणि त्या नियमाचे जर आपण पालन करत नसेल तर आमच्या जीवनाचा उद्धार कधीच होत नाही. म्हणून माझी सर्व सेवकांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे विनंती आणि प्रार्थना करतो, विनंतीमध्ये परमेश्वराला वचन देतो की 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करील, आणि सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करील. त्या शब्दाची आठवण ठेवा. चर्चा बैठक बाबा जुमदेवजींनी सुरुवात केलेली आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये जा, तुमचे अनुभव ऐका, खरोखरच तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होईल. वेळ झालेली आहे. सर्व सेवकांना एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.